हरिओम. मध्यम पातू खर ध्वंसी. खरं राक्षसाच्या 14 सेनापतींपैकी 12 सेनापती आपण बघितले. आता उरली 7वी जोडी, जी नेहमी शेवटी अटॅक करते. परंतु ह्या जोडीचे एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काय की आधीच्या 6 जोड्या लढत असताना म्हणजे त्या 12 जणांना ताकद पुरवण्याचं कार्य, सामग्री रसद पुरवण्याचं कार्य, ते 12 जण पडेपर्यंत ही शेवटची जोडी म्हणजे शेवटचे 2 जण करत असतात. ह्यांचा निपात झाल्यावर मगच खराशी लढाई सुरू होते. खराशी लढाई आपण आधीच बघितली आणि खराला मारल्याशिवाय पुढे राम-रावण युद्ध होऊ शकत नाही. ही शेवटची जोडी जी आहे ही परत दोघं जुळे भाऊच आहेत. एकाचं नाव आहे कालव्यय आणि दुसऱ्याचं नाव आहे कालकूट. एका भावाचं नाव आहे कालव्यय आणि दुसऱ्या भावाचं नाव आहे कालकूट. कालव्यय आम्ही शब्द मराठीमध्ये पण कायम वापरतो. कालव्यय म्हणजे काळाचा व्यय करणं, काळ फुकट घालवणं. काळ फुकट घालवणं. आमच्यातला प्रत्येक जण आयुष्यामध्ये ही चूक करत असतो, सतत करत असतो, दररोज करत असतो, वारंवार करत असतो. मनोरंजनासाठी कुठे नाटक सिनेमा जाणं म्हणजे कालव्यय नव्हे. थोडा वेळ TV बघणं म्हणजे कालव्यय नव्हे. खेळ खेळणं म्हणजे कालाचा अपव्यय नव्हे. कारण कालाचा व्यय हा अपव्ययच असतो मोस्ट ऑफ द टाइम्स. आम्ही म्हणून टाईमपास हा शब्द आमच्या तोंडात बसलेला आहे. काय करत असं काय नाही, टाईमपास करत. पण टाईमपास कशाला करायचा मला सांगा. आपण कुठली गोष्ट उधळतो, आपल्याला कुठल्या गोष्टीची किंमत नसते, जी भरपूर आहे किंवा जिचा उपयोग नाही अशी. मला सांगा, कोणी तुमच्याकडे मागितलं की बाबा तुझा हात कापून मला दे, आणि तुमच्या सख्ख्या भावाने म्हटलं, बायकोने नवऱ्याला म्हटलं, बायकोनं म्हटलं, ते कोणी देईल का हात कापून? काय उपयोग त्याचा? माझा हात जाणार असा. त्याला काय उपयोग होईल की नाही गोष्ट सोडून द्या. तुम्हाला महिन्याला पगार 10,000 रुपये आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं बाबा ह्यांनी 10,000ची पॉलिसी काढ, तुमच्यासाठी आहे, म्हणजे तुम्ही करू शकाल का? नाही करू शकणार. जो महिन्याला 10 लाख कमवतोय तो महिन्याला 100 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 10,000 रुपयाची पॉलिसी काढू शकेल. घरामध्ये ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात त्या आम्ही जपून ठेवलेल्या असतात. सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, चांदीच्या गोष्टी आम्ही कुठे तिजोरीत ठेवलेल्या असतात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या असतात. साधी भांडी पितळेची वगैरे मात्र आमची बाहेर उघड्यावर शेल्फवर असतात. आम्हाला भीती वाटत नाही. पण तेच घराच्या बाहेर आम्ही जायचं म्हटलं की सगळ्याला कुलूप कडे लावली असली तरी आम्ही बाहेरून कुलूप लावतो. काही भांडी आहेत, चादरी आहेत, काय काही ना काही कोणी चोर घेऊन जाऊ शकतो. हे असं जातं. ह्या गोष्टीची सुद्धा आम्हाला खूप मोठी किंमत असते. कारण का ह्या गोष्टीसुद्धा आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. परंतु ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे काळ, म्हणजे टाईम. तो मात्र आम्हाला वाटतं की फुकट मिळाला आहे ना, त्याचे काही पैसे खर्च करायला लागत नाही आणि तो कसाही आम्ही फुकट घालवला की काही बिघडणार नाही. पण तसं नाही आहे, उलटी गोष्ट आहे. प्रत्येकाला जीवनक्रम जो काय 80 वर्षाचा जरी असेल, 90 वर्षाचा असेल तरी तो लिमिटेडच आहे. त्यामधला दिवसाचे 8 तास, काही जणांचे 12 तास सुद्धा झोपेमध्येच जातात. पहिली 15 वर्ष सोडून द्या, 80 मधली. आपण 80 एक स्टँडर्ड लाईफ धरलं, त्या 80 मधली 15 गेली पूर्णपणे, कारण लहानपणे काही कामं जास्त करू शकत नाही. उरली किती? 65 वर्ष. त्याच्यामधली अर्धी झोपेत गेली. किती उरली? 32.5 वर्ष. आपण 33 वर्ष धरूया. 33 मधली खाणं पिणं, दिवसाला 2 वेळा आम्ही जेवतो, 2दा नाश्ता करतो, मध्ये चहा पितो, मध्ये सिगरेटी फुकतो, मध्ये सरबत पितो, मध्येच कुठे भेळ खायला जातो. ह्या सगळ्यामध्ये 1/4 वेळ गेला. म्हणजे उरली 24 वर्ष. म्हणजे 80 वर्षामध्ये ॲक्च्युली आमच्या हातामध्ये ॲक्टिव्ह कामासाठी किती उरतात? फक्त 24 वर्ष. त्याच्यामधली सुद्धा मूर्खपणाने आम्ही किती फुकट घालवतो. आणि त्याचबरोबर आम्ही म्हणतो की मला वेळ कसा घालवायचा कळत नाही, आम्ही टाईमपास करतो.
हा जो कालव्यय आहे ना, अपव्यय आहे ना कालाचा, हा कालाचा अपव्यय म्हणजे मी काळाचा जो नाश करतो तो माझा सगळ्यात मोठा शत्रू असतो. कारण परमेश्वराने मला हा जो नरजन्म दिला आहे, 84 लक्ष योनींवरून फिरून आल्यानंतर मला मानवी जन्म प्राप्त झालेला आहे, तो टाईमपास करण्यासाठी नसतो. कारण मानव ही भोगयोनी नाही आहे, मानव ही कर्मयोनी आहे. बघा, आम्ही आमच्या घरामध्ये एखादा कुत्रा पाळतो, तो दिवसा शांतपणे झोप काढतो आणि रात्री जर झोपल्यासारखं असलं ते जरा खुट्ट्या वाजलं की जोर जोरात भुंगत त्या दिशेने धावत पळतो. तो त्याचं काम त्याला कोणी सांगितलं असतं का? पोलीस ट्रेनिंग देतात त्या कुत्र्यांची गोष्ट घेऊ, आम्ही घरामध्ये काही ट्रेनिंग देत नाही. त्या कुत्र्याला बरोबर त्याचं काम माहिती असतं आणि तो ते काम त्याचं बरोबर करतो. पण तीच मांजर बघा, तुम्ही घरामध्ये किती तिला अगदी प्रेमाने पाळा, तिला किती लाड करा, तरी देखील तुमचं नजर नाही आहे, तुमचं लक्ष नाही म्हटल्यावर आणि दुधाचं भांडं उघड्यामध्ये तोंड घालणारच. कुत्रा मात्र किती भुकेलेला असला, त्याच्या समोर ते भांडं ठेवलं असतं तुम्ही चिकनचं मटणाचं कसलंही, तरी मालक देत नाही तो यामध्ये सहसा तोंड घालत नाही. आणि म्हणून कुत्र्याचं आणि मांजराचं नेहमी वैर आहे बघा. मांजर दिसली कुत्रा जोरात ओरडत त्याच्या मांजराच्या अंगावर जातो. आणि बेसिक प्रवृत्तींमधला हा विरोध आहे, बेसिक प्रवृत्तींमधलं हे युद्ध आहे. कारण खरोखरच हा प्राणी जास्त इमानदार आहे, हा सुद्धा आपलं काम नीटपणे बजावतोच. पण आम्ही मानव मात्र आमचं काम बजावतो म्हणजे काय, आम्ही आमची नोकरी करतो, ती पण किती ऑनेस्टली करतो एक त्या ब्रह्मदेवाला माहीत आणि त्या माणसाला माहीत. संसार करतो, संसारामध्ये आम्ही किती प्रामाणिक असतो एकमेकांशी हे पण त्या व्यक्तीलाच माहिती आणि त्या ब्रह्मदेवालाच माहिती, किंवा ते चित्रगुप्ताला माहिती, त्याच्याकडे वह्यांचं मोठं बाळ असेल. परंतु आम्ही सगळ्या आयुष्यामध्ये खरंच आमच्या सगळ्या गुणांचा, आमच्या सगळ्या शक्तींचा, आमच्या कसबांचा वापर केला का? आम्ही जेवढं म्हणून चांगलं आमच्या आयुष्यामध्ये करू शकलो असतो त्याच्या 1 पण आम्ही आमचं स्वतःचं भलं केलं नाही हे आमच्या लक्षात येतं. तोपर्यंत व्हायची 70 उलटून गेलेली असते आणि मग आमची परिस्थिती असते, म्हातारानं इतुका अवघे पाऊण शेवयमान, पाठ झाली कमान आणि नन्ना करीते मान. मान आपोआप आमची सगळ्याला नाही 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 म्हणायला सुरुवात करते. वयाच्या 60 वर्षापर्यंत आम्ही तगडे असतो तोपर्यंत म्हाताऱ्या माणसाची टिंगल करायला आम्हाला मजा येते. ते स्वतः आम्ही 60 ओलांडली की आम्ही 90 वर्ष म्हाताऱ्याला पण म्हातारा म्हणायला तयार होत नाही. ही आमची परिस्थिती असते. कारण आम्हाला भीती बसते की गेल्या 60 वर्षात मी काही केलेलं नाही, आता काही देवाने थोडं मला बोनस द्या, मी काहीतरी करून दाखवीन. पण जे 60व्या वर्षापर्यंत जमलं ते पुढे काय करणार? जमू शकतं, 100% जमू शकतं. कुठल्याही वयामध्ये तुम्हाला संधी नाकारली जात नाही. परंतु कधी जेव्हा आम्ही आमचा काळ नावाचं सगळ्यात मोठं धन जे आहे ते नीट वापरू तेव्हा. आचार्य रत्नाचं एक सुंदर नाटक होतं कवडी चुंबक. त्यामधला तो जो प्रमुख व्यक्तिरेखा आहे त्या नाटकातली ती कवडी चुंबक असतं, म्हणजे अत्यंत कंजूस असतं, अत्यंत कवडी चुंबक, कवडी मोजणारे. त्या नाटकातून मोठा विनोद त्यांनी साधला, अनेकांचं मनोरंजन झालं, शिक्षणही झालं. म्हणून आम्ही खरं कवडी चुंबक असलं पाहिजे आमच्या आयुष्यामध्ये, ते आमच्या जीवनातल्या काळासंबंधी. मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळी काहीतरी तुम्ही शैक्षणिक उपक्रम राबवा, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण जीवनामध्ये आम्हाला स्वतः माझ्याकडे ज्या काही परमेश्वराने गुणधर्म दिलेले आहेत, ज्या काही संधी दिल्या आहेत, ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन चांगल्याचं अधिक चांगलं कसं करता येईल आणि ज्या त्रासदायक गोष्टी आहेत त्या कमी त्रासदायक कशा करता येतील, माझा स्वतःचाच विकास करण्यासाठी मला काय करता येईल. परंतु लहानपणी आम्ही खेळण्यात रमतो, तसं आम्ही मोठे झाल्यापर्यंत सुद्धा खेळण्यातच रमतो. पण ते खेळणं मात्र विचित्र असतं. नको ते खेळ आम्ही खेळत राहतो आणि शेवटी स्वतःच्या जीवनाचा खेळ खंडोबा होतो. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो, मी काय मिळवलं आयुष्यामध्ये? लग्न केलं, मुलं झाली, अरे ती कावळी घरटं बांधतात त्यांना पण होतात. आम्ही ब्लॉक विकत घेतला, आम्ही बंगला बांधला, अरे ते कावळी पुढे घरटं बांधतातच की. तुमच्याकडे पैसे असेल, तिकडे पैसे पण नसतात, तुमच्याकडे अक्कल असेल, तिकडे अक्कल पण नसते, तरी की ते पण सुद्धा घर बांधतात, त्यांनाही मुलं होतात, तेही मुलांना वाढवतात, मुलं मोठी करतात आणि उलट मुलांना स्वातंत्र्याला भूर करून उडून जाऊ देतात, त्यांच्यावर अवलंबून राहत नाही. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असतात.
स्वतःचं अन्न ते स्वतः शोधतात. प्रत्येक बाबतीत ते कावळाकावळीसुद्धा स्वावलंबी असतात. आम्ही असं मोठं काय केलं मानव म्हणून त्या कावळाकावळीपेक्षा? हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. की आम्ही जर म्हटलं की आम्ही शिक्षण घेतलं काय म्हणून? आई वडील आणि शिक्षण देऊ शकले म्हणून. त्यामुळे सुद्धा आम्ही किती अभ्यास केला हे प्रत्येकाला नीट माहिती असतं. आम्ही मुलांना उपदेश करतो मोठा अभ्यास करा म्हणून, बऱ्याच माहिती असतं आम्ही स्वतः काही केलेलं नसतं. बरोबर? एक गृहस्थ नेहमी सांगायचे की तुला माहिती आहे मी काय बिकट परिस्थिती म्हणून अभ्यास करून पुढे आलो, त्यामुळे माझं जास्त शिक्षण होऊ शकलं नाही कारण परिस्थिती खराब होती. दिव्याखाली बसून मी अभ्यास करायचो. मी म्हणतो सगळेच दिव्याखाली बसून करतात, कोणी दिवा बंद करून अभ्यास नाही करत अशा वेळेस. बरोबर की नाही? ते गोष्ट असे मोघम बोलायचे की दिव्याखाली बसून अभ्यास करतो, म्हणजे जे जुन्या गोष्टी आम्हाला असं की म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला वगैरे, तशी यांची काही परिस्थिती नव्हती. यांची परिस्थिती नक्की घरी होती, घरात दिवा होता, इलेक्ट्रिसिटी होती, सगळं होतं. परंतु तेव्हा उन्हाळक्या केल्या होत्या. आयुष्यभर आम्ही उन्हाळक्याच करत आहोत. अशाच उन्हाळक्या, कसली दिशा नाही, कसलं ॲक्सिलरेशन नाही, आणि जिकडे ब्रेक राहिला तिकडे आम्हाला ब्रेक पण लावता येत नाही. आमची गाडी नुसती ब्रेक नसलेल्या, ॲक्सिडेंट नसलेल्या गाडीसारखी धडधडत खडबडीत रस्त्यानं चाललेली असते. आणि हाच तो कालव्य नावाचा राक्षस, हाच तो कालव्य नावाचा राक्षस जो आमच्या आयुष्यामधला सुवर्ण मध्य नेहमी उधळून लावतो. मध्यम पाहतो खरध्वंसी. हा जो सुवर्ण मध्य आमच्या जीवनामधला, याचं रक्षण हा खरध्वंसी राम करतो. तो सुवर्ण मध्य म्हणजे प्रॉपर बॅलन्स आमच्या जीवनामधला उधळून लावायचं काम हा करतो. कारण आम्ही कालाचा व्यय करत राहतो, म्हणून काळ फुकट घालवत राहतो म्हणून. कालच मी भक्तिशीलमध्ये बोलत होतो. संविधानाचं काल तिकडे लेक्चर झालं, त्याच्या आधी 10 मिनटं मी इंट्रोडक्टरी बोलत होतो, त्यानंतर परत 10 मिनटं बोललो. सगळ्या मंडळी संविधानाचं बोलणं ऐकून प्रभावित झालेलं होते. पहिल्यांदाच त्यांनी ऐकलं होतं संविधानात बोलताना. सुंदरपणे एक एक टप्पा घेऊन बोलत होते. बोलणं त्यांचं झालं तरी बोलायला उभं राहिलो. त्यांना म्हटलं राजानो, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो म्हणजे की दिवसाचे कमीत कमी 14 ते 15 तास संविधानाचं काम करत असतात. रविवार ज्यांना माहीत नाही त्यांचंही कुटुंब आहे, त्यांचे घरदार आहे सगळ्या. आणि एवढं असून परत दिवसाला दररोज ते सुंदरकांड वाचतात संपूर्ण, ते साईचरित्राचा एक अध्याय वाचतात, ते श्री गणेश वरद स्तोत्र वाचतात, रामरक्षा म्हणतात, थोरकष्टोधरण म्हणतात, गायत्रीचा जप करतात, अनिरुद्ध गायत्रीचा जप करतात, दत्तमाला मंत्र म्हणतात, गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय रोजचा वाचतात. एवढं सगळं ते करतातच. आणि काही जादू करत आहेत त्यासाठी आम्हाला कळलं पाहिजे. मग आम्हाला जे आम्ही दिवसाला 8 तास सुद्धा जास्त काम करत नाही, त्यांना आम्हाला वाचायचं काय म्हटलं की कळ का लागते कमरेला? नाही, आम्हाला वेळ मिळत नाही. ह्याचा अर्थ जो म्हणतो की मला देवाचं वाचायला आणि करायला दिवसाला 1 तास मिळत नाही, म्हणजे मनुष्य नक्की खोटाड आहे. कारण 14 तास काम करून जर आमच्या डोळ्यासमोर समीरदार एवढं मोठं वाचन 1.5-2 तासाचं करू शकतात, तर ह्याचा अर्थ जो कोणी 8 तास काम 9 तास काम करून म्हणजे मला वेळ मिळत नाही, तर तसं खोटं बोलतं आहे. 100% खोटं बोलतो. ते त्यांच्या मुलीबरोबर खेळतात, पण तिच्याबरोबर पिक्चर पण बघतात, चित्रपटाला जातात, तिला बाहेर फिरायला घेऊन जातात, सगळं करतात. कारण ते त्यांचा काळ नीट वापरतात म्हणून हे आम्हाला कळलं पाहिजे. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, आपल्या घरामध्येच आपण येतो, नोकरीवरनं पुरुषाला किंवा स्त्रीला, असं काय दोघेही नोकरी करतात, दोघेही बिझनेस करतात, जे काय असेल. आम्ही आमच्या कामावरून किंवा दुकानातून आम्ही आमच्या घरी आलो की पहिली रिॲक्शन आमची काय असते, ते बूट चपला काढून फेकायच्या, पण आम्ही आमचे कोचावर किंवा काय जे असेल तिकडे ठाण मांडतो. त्यानंतर हल्लीच्या काळात आपोआप हातामध्ये रिमोट येतो किंवा टी व्ही ऑन केला जातो. 15 मिनटं 20 मिनटं असं आम्ही आम्हाला स्वतःला सांगतो, म्हणजे जातो अर्धा-पाऊण तास. खुश करण्यासाठी 15 मिनटं लागतात का हेच मला कळत नाही. काय धावत आलात घरापर्यंत दुकानातून, तुम्हाला बाबू तुम्हाला बोलणं काय जातं आहे, लोकल ट्रेनमध्ये काय गर्दी असते, आणि तसं काय मी आकाशातूनच फिरलो की नाही काय.
मी लोकल ट्रेन बघितल्या नाही, लोकल ट्रेन म्हणून कधी फिरलोच नाही. मला माहिती आहे लोकल ट्रेन म्हणून जाणं कठीण आहे, पण सवय झालीच असते ना प्रत्येक गोष्टीची आपल्याला. जो मुंबईमध्ये पहिल्यांदा आला आहे आणि ज्याला दररोज बिचारायला लोकल ट्रेन म्हणून जावं लागते त्याचं मी समजू शकतो एक महिनाभर, पण महिन्याभरात त्यालाही सवय होते. पण आल्यानंतर अर्धा तास आम्ही तसे बसलेलो असतो का दमलेलो असतो आम्ही. ठीक आहे, वयाच्या 30-35 वर्षाची म्हातारडी झालेली माणसं बघितली ना की वेदना होते मला. त्यानंतर हे झालं की काय करायचं, काहीतरी वाचन परत टीव्हीचे प्रोग्राम बघणं किंवा काही गप्पा मारणं. ह्याच्या पलीकडे आम्ही काय करतो, सकाळी उठल्यानंतर घरातून बाहेर पडेपर्यंत 1.5-2 तास आमचे कसे निघून जातात आम्हाला कळत नाही. आम्ही बघायला पाहिजे की ह्याच्यावेळी मला कुठे वेळ ॲडजस्ट करता येणार नाही का. साधी गोष्ट आहे, आंघोळीला मी बसतो 15 मिनटं लागतात प्रत्येकाला, त्याच्यानं अर्धा तास 1-1.5 तास पण लागत असेल मला माहीत नाही. कमीत कमी ते करताना माझा मी एकटाच असतो की नाही, तेव्हा रामरक्षा म्हणायला घोरकष्ट म्हणायला काय हरकत आहे. पण तेव्हा आम्हाला त्याची आठवण होत नाही. कोणाला तरी शिव्या घालत आम्ही आंघोळ स्वतःला घालत असतो. बघा, देवाला अभिषेक करताना आम्ही देवाचे मंत्र म्हणतो. स्वतःची आंघोळ म्हणजे स्वतःला अभिषेक आहे. म्हणजे स्वतःला अभिषेक करताना मी मंत्र कुठले म्हणतो, दुसऱ्यांना शिव्या घालण्याचे. मी देवाच्या डोक्यावर पाणी ओतताना जे मंत्र म्हणतो ते देवाला पोचतात. मी आंघोळ करताना लोकांना शिव्या घालतो, कोणाला पोचल्या, मलाच पोचल्या. बिनभोवाटपणे, अगदी जवळच्या जवळ, लांब पण कुठे जायला नको. माझ्या मला ताबडतोब पावल्या, अभिषेक चालू आहे पाण्याचा, त्यामुळे त्या जोरात पोचले. पण तेच चालू राहतं प्रवासामध्ये पण. हल्ली काही मंडळी रामनामाची वही लिहितात, मला आनंद आहे. पण रामनामाची वही लिहा, एखादं चांगलं पुस्तक वाचा जर बसायला जागा मिळणार असं नाही, आणि तर चांगले विचार करा, स्तोत्र म्हणा. मुलांचं पुढे काय करायचं, कसं करायचं, मुलगा हल्ली कसा वागतो, मुलगी हल्ली कशी वागते, आणि मला काय करता येईल ह्याचा विचार करा. पण रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलाला कुठे फिरायला घेऊन जाता येईल ह्याचा विचार करा. मुलं कंटाळतात तुम्हाला म्हणून सांगतो. हल्ली याच घरामध्ये बसून बसून माझ्या वयाची जी मंडळी आहेत की आज 45 ते 55 मधली, ह्या मंडळींची लहानपणी खेळायला भरपूर मुलं असायची. हल्लीच्या मंडळीने एक किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा एकच असतं, आपण 2 किंवा 1. अख्ख्या बिल्डिंगमध्ये सुद्धा एका वयाची मुलं खेळण्याला अवेलेबल नसतात. मुलं घरामध्ये बसून कंटाळतात. पण आम्ही आईबाबांना असं वाटत नाही की आम्ही मुलांच्या बरोबर खेळलं पाहिजे. आमचं काम आहे ते, कर्तव्य. पण नाही, बाब्या तूही टी व्ही बघ, मी टी व्ही बघतो. आणि परत आमच्या मुली त्या 5-5, 7-7 वर्षाच्या त्या टी व्हीच्या चॅनलवरच्या बायकांचे डान्स बघून तसे नाचून दाखवतात पाहुण्यांना, आणि आईबाप टाळ्या वाजवतात. ती हिडीस नाच तुमची 5 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची मुलगी करते, आणि तुम्ही तुमची अपेक्षा दुसऱ्याने टाळ्या वाजवा. नाचणं वाईट असं मी मुळीच म्हणत नाही. नाचणं ही अत्यंत सुंदरच गोष्ट आहे. पण जे हावभाव त्या अभिनेत्री करत असतात, ते अभिनेते करत असतात, ते आमच्या ह्या वयात मुलांना त्याचा अर्थ पण कळत नसतो की हा हावभावांचा नक्की अर्थ काय. आणि ते करून असताना आम्ही आमच्या नातवंडांना आणि मुलांना बघतो आणि आम्ही आनंदाने टाळ्या वाजवतो. हा कालाचा वेळ. आणि वरती आमची अपेक्षा असे आलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं की तुम्हाला शोभतंय का, तुम्हाला कळतंय का, तुम्ही कुठल्या मार्गाने मुलांना ढकलतात. पण आम्हाला त्याचंही काही वाटे नसं झालेलं असतं. एवढी आमची नजर मेलेली असते आणि मन मेलेलं असतं. रविवारी मुलांना कुठे फिरायला घेऊन त्याचा विचार आईबाबांनी करायलाच पाहिजे. मुंबईमधली प्रेक्षणीय स्थळं आहेत, आम्ही जिकडे कुठे राहत असतो तिकडची प्रेक्षणीय स्थळं आहेत. आजूबाजूचे लहान सहान पिकनिक्स आम्हाला अरेंज करता येतात. मी अनेक वेळा प्रश्न विचारतो, लहान लहान ग्रुप्स मला भेटले की हे बघा घारापुरीची लेणी कधी बघितली आहेत का. 100 मध्ये 9 जणांचा हात वर उठत नाही. मुलांना दाखवले ना, आम्ही बघितले नाही. मुंबईमध्ये मोठी मोठी म्युझियम्स आहेत, आम्ही बघितली आहेत का, नाही आम्ही बघितलेलं नाही. राणीची बाग मुलांना शाळे म्हणून कुठेतरी पिकनिकमध्ये दाखवली तेवढीच. आज आम्ही त्या जिजामाता उद्यान म्हणतो ते मोठेपणी आम्हाला बघावं असं वाटत नाही. मग आम्ही करतो काय नक्की. अरे मुलांचे शिक्षण आहे राजानो. आम्ही मुलांना फिरायला घेऊन जाणं म्हणजे त्यांना काही तिकडे एज्युकेशनल टूर नाही काढायची आम्हाला. नुसतं मुलांना निर्णय ठिकाणी घेऊन जाणं, त्या निर्णय गोष्टी दाखवणं, हा पण मुलांच्या व्यवहार शिक्षणाचा एक अविभाज्य घटक आहे. हे आम्हाला कळत नाही. आम्ही रविवार आम्हाला नाही 7 दिवस काम केलं ना, 7 दिवस आता आज आम्हाला आराम करायला पाहिजे संध्याकाळचा. आराम म्हणजे काय तर मनाला फ्रेशनेस मिळणं, मन माझं फ्रेश होणं. आम्ही दुपारी 4 तास झोपणं आणि रात्री सुट्टी म्हणून 9 तास झोपणं
आणि नुसतं लोळत पडणं ह्याने ना मन फ्रेश होत ना आमचं शरीर फ्रेश होत हे आम्हाला कळलं पाहिजे. परंतु आम्ही नेमकं तेच करतो. हा कालाचा अपव्ययच आहे आणि मग तो आमच्या उरावर बसतोच. त्यानंतरची गोष्ट येते की मुलं मोठी व्हायला लागतात. ती आई जी घरात अडकून पडलेली असते ना, नको तेवढी कारण नसताना, ती तिच्या वयाची नेमकी 40, 42, 45 वर्षाचं वय येतं तिचं. आणि 2 मुलं का 1 मुलं किंवा 3 मुलं जी आहेत ती मोठी झालेली असतात, त्यांना पंख फुटलेले असतात आणि ती आता भरारा घ्यायला लागतात. नवऱ्याचाही संसाराला म्हणून तसं कंटाळलंच असतं. तोही बाहेर मित्रांमध्ये फिरण्यात जास्त इंटरेस्टेड असतो. आणि मग ह्या बाईला प्रश्न पडतो, आता मी करायचं काय? आता मुलांना माझी गरज नाही, नवऱ्यालाही माझी पहिल्या एवढी गरज नाही, माझी कोणालाच गरज नाही. आणि नेमकी त्याच काळामध्ये तो कालकूट राक्षस तिच्यावर हल्ला करतो. तो कोणाला सोडत नाही, कारण त्याच वेळामध्ये तिला मेनोपॉज झालेला असतो. तिची पाळी बंद व्हायची वेळ आली असते. त्यामुळे शरीरामध्ये जे रासायनिक बदल होतात त्यामुळे तिचं मन अत्यंत क्रोधित होत असतं. मन तिचं चंचल होत असतं. तिच्या मनाला त्रासदायक विचार जास्त येत राहतात. निगेटिव्ह थिंकिंग वाढतं. आणि त्याच काळामध्ये नेमकी तिची घरात अशी परिस्थिती असते की माझा कोणा म्हणून. आणि मग त्या बाईला फ्रस्ट्रेशन येतं. त्या फ्रस्ट्रेशन पोटी ती घरातल्या प्रत्येकावर राग काढत राहते आणि घरातल्या सगळ्यांनी तिच्यापासून अधिकच लांब जातात. आणि मग येते घरामध्ये सूनबाई. ह्यामधल्या गॅपनंतर तोपर्यंत मुलाचं मन आईला विटलेलं असतं, नवऱ्याचं मन बायकोला विटलेलं असतं. सासरा म्हणतो सून बरी आहे, काय बाबा मला बोलायला तरी येत नाही, कडकड करत आहे. मुलगा म्हणतो आई कडकडच करते. पण हे तिच्या नशिबामध्ये काय येतं? कारण तिने जेव्हा गृहिणी म्हणून ती घरात होती, का नोकरी करत होती रिटायरमेंटच्या अगोदर, तेव्हा तिने तिच्या काळाचा नीट वापर केला असं ही परिस्थिती विचार आली नसती. हा विचार स्त्रिया कधीच करत नाहीत. मोठ्या सुखावलेल्या असं आमची मुलं ना, नाही त्यांना अगदी दररोज सकाळी 2 भाज्या संध्याकाळी 2 भाज्या पाहिजेच, जरूर करा, काही स्वयंपाकाला वेळ लागत नाही. पण त्या नावाखाली तुमच्या स्वतःचा विकास थांबवू नका हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. कारण मोकळा वेळ मिळाला की 2 मैत्रिणी बसून गॉसिप करण्याच्या पलीकडे आम्ही दुसरं काहीही करत नाही. एकमेकीची निंदा नसती करण्याशिवाय. काय जाऊबाईने असं केलं, ह्या दिराने असं केलं, मी सोडा ना, काय तुमच्या जीवनात फरक पडतो मला सांगा. आणि आम्ही पुरुष पण काही वेगळं करत नाही, आम्ही पण हेच करतात. हा काळाचा व्यय जेव्हा आम्ही करतो तेव्हा तो कालकूट राक्षस आमच्या मानगुटीला बसतो. कालकूट म्हणजे असं रसायन, त्या रसायन म्हणत चूक आहे, हे विष आहे. आणि हे कसं आहे, हे विष ह्याला नुसता स्पर्श जरी झाला तरी जराही काळ न दवडता ते लगेच मृत्यू आणतं. म्हणून त्याला कालकूट म्हणतात. त्या नावच मी कालकूट काय की त्याचा नुसता स्पर्श जरी झाला, एवढं ते जहाल आहे विष, त्या नुसता स्पर्श जरी झाला ती एका क्षणाच्या आत, म्हणजे जराही काळ न दवडता माणसाचा का त्या प्राण्याचा मृत्यू होतो. असं ते कालकूट विष आहे. आणि ते कालकूट विषाचं नाव ह्या कालकूट राक्षसाचं आहे. आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये ह्या कालव्य राक्षसाला आम्ही संधी दिली की आपोआप त्याच्या पाठोपाठ आमच्या जीवनामध्ये ठाई ठाई हा कालकूट राक्षस येतच राहतो आणि आमच्या जीवनातल्या सद्भाग्याचा, सद्गुणांचा, आमच्या विकसनशील प्रत्येक संधीचा नाश करत राहतो. आणि एक दिवस आम्हाला कळतं की आम्ही कोणालाच नकोसे झालेलो, आम्ही कोणालाच हवेसे नाही. आणि हे सगळ्यात मोठं जहर असतं मानवाला की माझी आता कोणालाच गरज नाही, माझ्यावर कोणाचंही प्रेम नाही, कोणालाही मी आवडत नाही, कोणाचं माझ्यापासून जराही अडणार नाही. ही भावनाच सगळ्यात मोठं जहर आहे, सगळ्यात मोठं विष आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्याच्याही मोठ्यापेक्षा मोठं विष आम्हाला पचवावं लागतं की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. हे आमचं स्वतःलाच आमच्या नीट माहिती असतं की लहानपणापासून जर आम्ही आमचं आयुष्य बघितलं असेल की माझ्याकडे खरंच किती चांगल्या गोष्टी होत्या. काही ठिकाणी मी चुकत असेल, काही ठिकाणी मी अपंग असेल, काही ठिकाणी मला गोष्टी कमी असतील, पण तरी देखील मी अनेक गोष्टींचा वापर करून खूप माझं जीवन सुंदर करू शकलो असतो. पण ते करू शकलो नाही ही जाणीव जेव्हा 65व्या वर्षी 60व्या वर्षी व्हायला लागते ना, ते सगळ्यात मोठं विष आम्हाला पचवावं लागतं. कारण त्याला आता उपाय उरलेला नसतो. आणि म्हणून आम्हाला कालव्यय राक्षसाला आमच्या आयुष्यातून पहिल्यांदा हद्दपार करावं लागतं. आम्ही बघतो
की नैसर्गिक आपत्ती घडतात. आत्ता गेल्या 2 वर्षापैकी नैसर्गिक आपत्ती आम्ही बघितल्या सांगा. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 26 तारखेला आम्ही मोठ्या सुनामी वेळचं प्रचंड मोठं तांडव, भीषण तांडव बघितलं. त्याच्या अगोदर 2 वर्ष आम्ही अमेरिकेमध्ये झाले एवढे मोठे 2 बॉम्बस्फोट बघितले. एवढ्या प्रचंड बिल्डिंग्स कोसळताना आम्ही बघितल्या. ठिकठिकाणी युद्ध चालू ते आम्ही बघितली. इराकचं एवढं मोठं युद्ध आणि 5 लाख मुलं मेलेली आम्ही बघितली. तडफडून मरताना अनेक जण आम्ही आजही बघतो. त्याच्याबरोबर अमेरिकेमध्येच झालेलं महापुराचं आणि वादळाचं भीषण तांडव 3 वेळा, एकदा नाही 2 नाही 3 वेळा आम्ही बघितलं. पूर्ण विकसित असलेल्या प्रचंड शस्त्रसामर्थ्य, पैसा सगळं असलेल्या राष्ट्राची काय हातानंच अवस्था झाली, भयानक अवस्था झाली, हेही आम्ही बघितलं. काही करू शकला नाही त्यांचा पैसा त्यांच्यासाठी. ह्या नैसर्गिक आपत्तीसुद्धा कशा येतात, त्या निसर्गामुळे येतात हे मान्यच. पण त्याचबरोबर मानव समूह जो अपराध करत असतो काळाचा, त्याचे ते भीषण पडसाद असतं हे आम्हाला कळलं पाहिजे. आज अमेरिकेमध्ये जी सत्ता लोलुपता आहे, जी धनलोलुपता आहे, जो स्वच्छंदीपणा आहे, स्वैरपणा आहे, जो भणंगपणा आहे, त्याच्यामुळे त्यांना ना कसल्या प्रेमाची किंमत, त्यांना नात्याची, ना धनाची, ना काळाची, कसलीच किंमत त्यांना नाही आहे. म्हणून तिकडे मंडळी ड्रग घेऊन आरामात पडलेली असतात. का त्या ड्रगमध्ये तो काळ कसा निघून जातो त्यांना कळत नाही. आणि म्हणून तो काळच रुद्रस्वरूप शरीर धारण करतो त्यांच्यासाठी. आम्ही भारताच्या भूमीवर सुद्धा अशा अनेक गोष्टी बघितले. भूकंप बघितलेत. लातूरचा भूकंप एवढा मोठा आम्ही बघितला. आत्ता नुकताच काश्मीर श्रीनगरमध्ये झालेला भूकंप आम्ही बघितला. सुनामी व्यवस्था तांडव बघितलं. अमेरिकेमधलं बघितलं. युद्ध बघतो. ह्या प्रत्येक गोष्टीमधून आम्हाला कळलं पाहिजे काय होतं आहे की कालव्य आणि हा कालकूट एकत्र येऊन आमच्यावर हल्ला करत आहेत, समूह रूपाने, व्यक्तिगतरित्या सुद्धा. हे कालकूट रसायन आयुष्यामध्ये पसरू नये. कारण 2000 तर मी तुम्हाला सांगितलं राजानो, परिस्थिती आहे त्यापेक्षा अनेक पटीने भयानक होत जाणार आहे. अनेक पटीने भयानक होत जाणार आहे. मी हे आज नाही सांगते, मी 2000 सालापासून सांगतोय. जेव्हा मी पहिल्यांदा मी एके मी दोन्ही मीचा पाडा वाचला त्या दिवशी मी स्पष्टपणे सांगितलं की 2007 पासून भयानक परिस्थिती आहे ह्या विश्वाची. आणि त्याची लक्षणं आम्हाला 2 वर्ष 3 वर्ष अगोदरच बघायला मिळतील. आणि ती आम्ही बघितली. आम्ही टी व्हीवर ते प्रचंड टॉवर्स कोसळताना बघितले. आम्ही ते प्रचंड भूकंप बघितले. आम्ही ते सुनामी वेळचा प्रचंडपणा पण बघितला. नारळाचं झाड सोडा, नारळाचं झाडसुद्धा गवता एवढं लहान झालेलं आम्ही बघितलं त्या लाटांपुढे. हा जो प्रचंड खेळखंडोबा व्हायचा आहे तो सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावरती आम्हाला रोखता यायला हवा. म्हणून आम्ही कळवळून तुम्हाला प्रत्येक सांगतो, यानो रामनामाची वही लिहा, देवाचं ध्यान करा, वेळ चांगल्या कामासाठी वापरा, सेवा करा, पुण्य जोडून ठेवा. पुढे प्रसंग बिकट आहे. आणि हे कालकूट रसायन जीवनात घोळलं जाऊ नये म्हणूनच हे जे दैनिक प्रत्यक्ष निघालं, हे का निघालं, का आमच्या बापूने काढले प्रत्यक्ष दैनिक? ह्या दैनिक प्रत्यक्षमधून आमचं दररोज ट्रेनिंग होणार आहे, आमची प्रिपरेशन होणार आहे ते पुढच्या काळासाठी. हे आम्हाला कळलं पाहिजे. त्याचं नावच प्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्ष नाही आहे, इमॅजिनेशन नाही आहे. तर काळाची सत्ता म्हणजे प्रत्यक्षता. आणि त्या काळाच्या सत्तेला तोंड देण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष आहे. ह्या प्रत्यक्षमधून आमचं ट्रेनिंग होणार आहे की ह्या पुढच्या काळासाठी आम्हाला आमची तयारी करून घेण्याचं काम हे प्रत्यक्ष आमच्याकडून करणार आहे. पण त्यासाठी आम्हाला ते वाचायला हवं. घरातल्या एकाने वाचून बाकीच्यांना फायदा होईल असं होणार नाही, आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. मला सांगा, मुलीचं डोकं दुखतंय, आईने गोळी घेऊन चालेल का? मुलीला भूक लागली, आईने जेवून चालेल का? नाही, ते नाही चालणार. पण स्तोत्र म्हणण्याची वेळ आली की आम्ही एकमेकांच्या बदली एक जण त्या काम करायला असलं तर काही बिघडत नाही असं आम्हाला वाटतं. किती नादानपण आहे, असमंजसपणे आम्हाला कळलं पाहिजे. कालवे करण्यामध्ये आम्ही जर मागे न राहता पुढे राहिलो तर हा कालकूट आमच्यावर हल्ला करण्याचा. त्या कालकूटाला रोखण्यासाठीच प्रत्यक्षपणे खंबीरपणे उभा राहणार आमच्यासाठी. रामनामाची वही आमच्यावर छत्र धरणार आहे, आमच्यावर कवच धरणार आहे.
आणि AADMमध्ये आम्ही ज्या गोष्टी शिकू त्याच आम्हाला वेळीच मदतीला येणार. मुंबईमध्ये एवढा मोठा महापूर लोटला, रत्नागिरीमध्ये लोटला. आपल्या मंडळीला माहिती आहे, माझ्या AADMच्या मंडळींनी दिवस रात्र करून किती माणसांना योग्य स्थळी पोचवलं. आमच्या बोटींनी किती कामं केली. आणि मुख्य म्हणजे जी हजारो लोक शिकलेले आहेत AADMचं ट्रेनिंग त्यांनी स्वतः घेतलेलं आहे, ते स्वतःला सेफली नुसत्या स्वतःला नाही इतरांना पण बाहेर काढू शकले. ते लटकून पडले नाही. ते गाडी बंद पडून गाडीच्या कासा उघडता येते म्हणून पाणी आत शिरून किंवा श्वास मिळाले म्हणून तडफडून मेले नाहीत. हे आम्हाला कळलं पाहिजे. पण हे कधी, जेव्हा आम्ही AADMचं ट्रेनिंग घेऊ तेव्हा आम्ही म्हणू की AADMचं ट्रेनिंग लोकांनी घ्यावं आणि मला येऊन वाचवावं. आम्हाला बिरबलाची माकडाची गोष्ट माहीत पाहिजे की जेव्हा ते माकडींच्या आणि माकडींच्या पिलूच्या पिंजरामध्ये पाणी सोडलं जातं, पहिला ती माकडी पिल्याला डोक्यात ठेवून बसते, पण जेव्हा तिच्या डोळ्यापर्यंत पाणी येतं नाकापर्यंत, त्याची ते पोराला खाली घालते, तिच्यावर चढून बसते. तुम्हाला मानवी आई असं करणार नाही मान्य, पण बाकीचे लोक तसं करायला येणार नाही तुमच्यासाठी. आग लागली म्हणजे प्रत्येकजण जीव घेऊन पळत सुटतो. शेजारी राहिला की नाही बघणारा एखाद दुसराच माणूस असं लक्षात ठेवा. प्रत्येकाला आम्हाला आमचं संरक्षण स्वतःच करायला शिकायला हवं. आणि म्हणून आम्हाला AADMचा कोर्स शिकायला हवा. उद्धरेत आत्माना आत्मानं ही ज्याची वृत्ती आहे, जो स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी समर्थ झालेला आहे, त्यालाच दिशा दाखवण्यासाठी मी ते बसलेलं आहे, त्याच्याबरोबर लढण्यासाठी बसलेलं आहे. श्रीमद पुरुषार्थमध्ये मी तेच सांगितलं की मी योद्धा आहे आणि जो म्हणून आपल्या प्रारब्धाशी लढू इच्छितो त्याला दिशा देण्यासाठी, गती देण्यासाठी, सामर्थ्य देण्यासाठी मी उभा आहे. तुम्हाला माणूस सांगतो की हा कालव्यय आणि कालकूट राक्षस म्हणजे ह्या काळाची विषारी रचना एवढ्या जोरामध्ये कार्यरत झालेली आहे. मी व्यंकटेश्वर वेळेस पण सांगितलं होतं, जगन्नाथच्या वेळेस परत सांगितलं होतं, व्यंकटेश्वर वेळेस जोरदारपणे सांगितलं होतं की ठम बीजाचा जप आम्ही का करतो व्यंकटेश्वर वेळेस, तर राजानं पुढचा येणारा काळ भीषण आहे. ह्याच्या म्हणून तग धरणं ही खायची गोष्ट नाही. ह्याच्यामध्ये तग धरून रामराज्यापर्यंत जगलो तर पाहिजे आम्ही, वाचलो तर पाहिजे आम्ही. ते वाचायचं असेल, ताठ मानेने वाचायचं असेल, हातपाय मोडून घेऊन वाचायचं नसेल, जायबंदी होऊन वाचायचं असेल, चांगलं धडधाकट वाचायचं असेल, तर आम्हाला या 3 गोष्टी करायलाच आधी आम्हाला कळलं पाहिजे. मी माझ्यासाठी तुमच्याकडे काही मागितलेलं नाही कधी, याच्या उपरी मला काही नको. परंतु आम्हाला माहीत पाहिजे की हा ज्या गोष्टी आम्हाला सांगतोय ते आमच्याच भल्यासाठी सांगतोय. कारण ह्या 2 रचना जीवनाच्या कलियुगाचा असा अंतिम चरण सुरू झाला राजांनो, त्याला अवसर्पिणी योग म्हणतात. असा जो योग सुरू झालेला आहे तो धर्मग्रंथांमध्ये खूप सुंदरपणे मांडला आहे की ज्या काळामध्ये फक्त हानी 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 आणि असा 1-2 वर्षाचा काळ नाही आहे, तर 16 ते 20 वर्षांचा काळ आहे. 2007मध्ये सुरू होणार. आणि एवढ्या मोठ्या काळामधून आपल्याला ऑलमोस्ट प्रत्येकाला जायचं आहे. आणि मग तेव्हा आम्ही आयत्या वेळी तहान लागल्यानंतर वीर खणायला म्हणून तर ती खणली जात नाही. 2 पावडी मारायच्या आतमध्येच आमचे प्राण गेलेले असतात हे आम्हाला कळलं आहे. म्हणून कळवळून सांगतो की सांगतोय ते नीट ऐका. मला फरक दिसला तर मी तुमचा, फरक दिसला नाही तर मी तुमचा व्हायचं नाकारेन नक्की. 108. हा कालव्यय आणि हा एक कालकूट तुमच्या कोणाच्या जीवनामध्ये स्पर्श पण करता कामा नये माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे की इथे आलेला माझ्याकडे येणारा जो प्रत्येक जण माझा मित्र आहे, जे प्रत्येक माझं लेकरं आहे, त्याच्या आयुष्यात ताठपणे जगता आलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत संकटांचा मोठा पहाड उभा राहिला की त्याला वाटतं हे काय मोठं आहे, मी सहज याच्यावरून दुसरीकडे जाऊ शकतो. नुसतं वाटलं नाही पाहिजे, तसंला करता आलं पाहिजे माझी इच्छा असते. आता एवढूसा लहानसा डोंगर आला, लहानसा दगड पुढे उभा राहिला आणि त्याच्या डोकं आपलीत राहिलो, अशी अवस्था तुमची व्हावी असं मला वाटत नाही. मध्यम पाहतो खरं तुमचे कालाचा समतोल ढळलेला आहे. आज आम्ही सगळीकडे एक शब्द वाचतो, पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. त्याच्यामध्ये आणखी आम्ही एक शब्द वाचतो की ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर संपूर्ण पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं आहे. आम्ही मध्ये बघितलं की केवळ 0.5 डिग्री सेंटीग्रेडने समुद्राचं टेम्परेचर जेव्हा वाढलं तेव्हा काय मोठ्या प्रचंड लाटा उसळल्या.
फक्त अर्धा डिग्री नाही. आणि बघतो पृथ्वीचं टेम्परेचर वाढत आहे. ह्या ग्लोबल वॉर्मिंगमधून ह्या काळाचं नृत्य सुरू झालेलं आहे. ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, वैश्विकीकरणाच्या नावाखाली प्रत्येक संस्कृती हतप्रभ होते. निसर्गाचाही नाश होतो आहे आणि संस्कृतीचाही नाश होतो आहे. इथे जर आम्ही आमचा व्यक्तिगत धर्म म्हणजेच आमचा माणूस धर्म आम्ही नीट पाळला नाही, की कालास अपव्यय आम्ही थांबवला नाही आणि त्यासाठी बापूने दिले 3 मार्गच आम्ही नीट उपयोगात आणले नाहीत, तर उद्धरेत आत्मना आत्मानं दूरच राहिलं. तुम्हाला वाचवायला 100 ब्रह्मदेव पाठवले तर ते उपयोगी पडणार नाही, ते लक्षात ठेवा. कारण शेवटी तो ब्रह्मदेव समोर दिसेल, मला त्याचं बोध धरायची ताकद तर पाहिजे. अगदी मनापासून सांगतो राजा, 2 दिवसाच्या 4 दिवसाच्या ह्या गोष्टी नाही आहेत. जिथे इथे बसलेली मंडळी की ज्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेले हाल बघितलेत, ज्यांनी दुसऱ्या महायुद्धाची पुस्तकं वाचली आहेत, त्यांनी जपानमध्ये काय हाहाकार झाला, लक्षावधी माणसं कशी एका क्षणात भरून पडली आणि त्यानंतर लक्षावधी माणसं कशी अपंग होऊन पडली, आजारी होऊन पडली. आणि एवढंच नाही तर आजच्या काळात सुद्धा त्या ॲटम बॉम्बच्या विषारी संसर्गाने उत्पन्न झालेले रोग वाढत आहेत अजूनही. आम्ही हा निपात बघितला, बघतोच आम्ही. आज जपानमध्ये वृद्ध माणसांची संख्या सगळ्यात जास्त आहे, तरुण माणसांची संख्या अत्यंत कमी आहे. मग आमच्या भारतासारख्या देशाचं तर काय होईल सांगा मला. म्हणून सांगतो राजांना, हा कालव्य आहे आणि हा कालकूट, दोघं अत्यंत जोरात आमच्यावर पूर्णपणे पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी तयार झालेले आहेत. इतरांचं सोडून द्या, स्वतःचं बघा. पहिल्यांदा मला सांगतो, प्रत्येक जीव जन्माला एकटा येतो आणि जातोही एकटाच. अगदी पती गेला तरी पत्नी दरवाजापर्यंत रडत येते, बाकीची मंडळी स्मशानापर्यंत येतात, बरोबर कोणी येत नाही. पहिल्या काळामध्ये सती जात असत, ती क्रूर प्रथाच होती, पण ती सतीसुद्धा त्याच्याबरोबर तिचा आत्मा एकरूप होऊन जात नव्हता. लक्षात ठेवा, आम्हाला कळलं पाहिजे. प्रत्येक जीवाची गती वेगळीच असते हे आम्हाला पूर्णपणे नीटपणे कळलं पाहिजे. आणि तशीच जीवनामध्ये सुद्धा तीच गती वेगळी असते. आणि तर एकाच आईबाबाची 2 जोडी मुलं आम्ही बघतो की एक मुलगा डॉक्टर होतो आणि दुसरा मुलगा भिकारी होतो. 2 मुलींमध्ये एक अत्यंत सुंदर निघते, त्याच आईबाबाची मुलगी, दुसरी मुलगी त्याची अत्यंत कुरूप निघते. तिच्या हातात नाही आहे, म्हणजे हातातमध्ये आहे किंवा हातातमध्ये नाही आहे, दोन्ही गोष्टीमध्ये आमच्या लक्षात येईल की आम्हाला सावध राहायला पाहिजे. त्यासाठीच सावध राहायला पाहिजे. प्रत्येक जीव वेगळा आहे. माझं प्रारब्ध म्हणजे प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, पण समूह म्हणून या समूहाचं संपूर्ण पृथ्वीचं प्रारब्ध पुढच्या 16 ते 20 वर्षांसाठी अत्यंत बिकट आहे. आणि त्याच्यामधून आम्हाला सुखाने तरुण जाण्याचा मार्ग हा बापू आम्हाला सांगतो. मध्यम पातू खरंच हंसे. आज आम्ही 14वा सेनापती बघितला, परंतु हा सेनापतीशी आमचं नातं खूप घट्ट असतं जन्मापासून. कारण आम्ही सगळे जन्माला येतो म्हणजे काळाच्या स्वाधीन असतो. आणि म्हणूनच ह्या 14 राक्षसांमधले हे 2 राक्षस कालव्य आणि कालकूट सगळ्यात अधिक भयानक ठरतात. आणि त्यांचंच राज्य ह्या पुढच्या येणाऱ्या 2007 पासूनच्या 20 वर्षांसाठी आहे, 16 ते 20 वर्षांसाठी, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे ऐकून जर आम्ही विसरणार असू तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो बघा, नॅशनल जिओग्राफिकमध्ये किंवा ॲनिमल प्रोजेक्ट चॅनलवरती, की एक बेडूक असतो, तो किडा खायला धावत असतो. तो किडा बेडकाच्या जिभेवर असतानाच तो बेडूक सापाच्या मुखात अलगदपणे शिरतो आणि त्या सापाच्या मुखामध्ये तो बेडूक असताना त्या सापाला अलगदपणे मुंगूस गिळत असतं. ते मुंगूस त्या सापाला गिळत असताना त्या मुंगुसावर कोल्ह्याने झडप घातलेली असते आणि तो कोल्हा त्याच्यावर झडप घालत असताना कोल्ह्यावर तरसाने झडप घातलेली असते. आम्ही बघतोय की संकटाची सूचना मिळाल्यावर सुद्धा जो मनुष्य आपल्यामध्येच रममाण होऊन आपल्या कर्तव्याला चुकतो, त्याची कशी शृंखला तयार होती जीवनाची. कोण ना कोणी गिळणारं असतंच. आणि हा कालव्य आहे आणि कालकूट, ह्या दोघांच्या हल्ल्यापासून आम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला ह्या बापूचा शब्द धारण करायला हवा, ऐकायला हवा आणि पाळायला हवा. हरी.